ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पुण्यात दुसरा आंतरराष्ट्रीय फुले महोत्सव उत्साहात। भिडेवाडा वाचवण्याच्या ध्यासातून संविधान जागृतीची व्यापक चळवळ। मुलींना शिक्षणाचा अधिकार नाकारला जात असताना ज्योतिराव व सावित्रीबाई फुले दाम्पत्याने पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून सामाजिक क्रांतीचा पाया घातला। मात्र ऐतिहासिक भिडेवाड्याची झालेली दयनीय अवस्था पाहून संविधान दूत शिक्षक व कवी विजय वडवेराव यांना तीव्र वेदना झाल्या आणि भिडेवाडा वाचवण्याच्या ध्यासातून त्यांनी एक व्यापक जनजागृती चळवळ उभी केली। या ध्यासातूनच 2012 साली पहिल्या छोट्या कवी संमेलनाने या चळवळीची सुरुवात झाली। त्यानंतर मित्र, शिक्षक व कवी, सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्र करत फुले दाम्पत्यांच्या कार्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांनी सातत्याने उपक्रम राबवले। या कार्यात शेकडो फुलेप्रेमी सहभागी झाले। याच प्रयत्नांचा पुढचा टप्पा म्हणून 2024 साली पहिला आंतरराष्ट्रीय फुले महोत्सव आयोजित करण्यात आला। याच परंपरेत देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानांतर्गत दिनांक 2 ते 5 जानेवारी 2026 या कालावधीत पुणे येथील SM जोशी फाउंडेशन सभागृहात 4 दिवसीय दुसरा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल उत्साहात पार पडला। या महोत्सवाचा मुख्य उद्देश क्रांतीसूर्य महात्मा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा तसेच भारतीय संविधानाचा प्रचार प्रसार करून फुले प्रेमी व संविधान दूत घडवणे हा असल्याचे मुख्य आयोजक विजय वडवेराव यांनी सांगितलं। भिडेवाडा वाचवण्याच्या ध्यासातून सुरू झालेली ही चळवळ आज आंतरराष्ट्रीय स्तरावर संविधान जागृतीचे प्रभावी व्यासपीठ बनली असून सामाजिक परिवर्तनासाठी ती प्रेरणादायी ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। महानकर निप्ससाठी प्रकाश रैनापुरे, चंदगड।